नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वी आणि विषय आहे आपला इंग्रजी. आपलं जे चॅप्टर आहे मुलांनो ते आहे 1.7 आर यू अ DIY किट. म्हणजेच तुम्ही स्वतःचं काम स्वतः करू शकणार आहात का? ह्या पाठामध्ये आपण हे शिकणार आहोत की आत्ता आपण कितवीला आहोत, तर 6वीला आहोत. तर 6वीमध्ये असताना आपलं जे एज आहे, वय आहे, ते किती असतं, तर 11 वर्ष असतं. म्हणजेच 11व्या वर्षामध्ये आपल्याला किती कामं आपली करता येतात हेच आपण ह्या पाठामध्ये बघणार आहोत. तर पहा मुलांनो, आपल्याला या पाठामध्ये काय शिकायचं आहे, तर चिल्ड्रन व्हेन यू वर व्हेरी यंग, युअर पेरेंट्स और समवन एल्स टूक केअर ऑफ यू. बघा, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपले पेरेंट्स आणि आपल्या घरामध्ये जे काही वरिष्ठ लोक आहेत त्यांनी आपला सांभाळ केलेला आहे. जसं की आपल्याला फीडिंग करणं म्हणजेच भरवणं, तसेच आपल्याला बाहेर फिरायला घेऊन जाणं, म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आपले पेरेंट्स, आपले जे एल्डर्स आहेत, आपले जे वरिष्ठ आहेत, त्या सगळ्यांनी आपलं काय केलेलं आहे, तर लहान असताना आपली कामं त्यांनी केलेली आहे. बघा, दे डीड everything for you, like feeding you, bathing you, dressing you up, taking you around, etc. म्हणजेच त्यांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे, तर आपली आंघोळ घातलेली आहे, आपल्याला त्यांनी कपडे घालून दिलेले आहेत, तसेच आपले कपडे स्वच्छ धुतलेले आहेत, तसेच आपल्याला फिरायला देखील घेऊन गेलेले आहेत. जे आपल्याला हवं नको ते आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे. म्हणून या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपण लहान असताना आपली जी सगळी कामे आहेत, ती सगळी कामे जी आहेत ते आपल्या आईवडिलांनी तसेच आपल्या वरिष्ठांनी आपली केलेली आहे. ग्रॅज्युअली यू लर्न टू डू समथिंग ऑल बाय युअरसेल्फ. You are 11th years of age now and must be doing many things on your own. Now we can call you a do it yourself DIY kid, right? बघा, इथे आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे की आता आपण किती वर्षाचं झालेलो आहोत, तर 11 वर्षाचं आपण झालेलो आहोत. म्हणून आपल्याला आता काय करायचे आहे, शक्य तेवढी स्वतःची कामे स्वतः करायला शिकायची आहे. देन बघा मुलांनो, काय आहे, हिअर इज अ लिस्ट ऑफ समथिंग 11-year-old शुड बी एबल टू डू. सो लेट्स सी हाऊ मेनी थिंग्स आर वी रिअली डुईंग बाय अवर सेल्व्स. म्हणजेच आपल्याला इथे काय करायचं आहे मुलांनो, की खरंच आता आपण 11 वर्षाचे झालेलो आहोत, तर आपण आपले जे कामं आहेत ते आता किती प्रमाणात करू शकतो, काय काय करू शकतो, हे आपल्याला इथे बघायचं आहे. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, हिअर इज अ लिस्ट ऑफ सम क्वेश्चन्स. आता आपल्याला एक लिस्ट बनवलेली आहे आणि त्यामध्ये काही प्रश्न आहेत. बघा, डू आन्सर देन ऑनेस्टली टू युअरसेल्फ विथ अँड टू युअर फ्रेंड्स. आता आपल्यासाठी काही एक लिस्ट बनवलेली आहे आणि आपल्याला खूप प्रामाणिकपणे त्याची काय करायची आहे, तर प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. म्हणजेच आपण हे काम आपलं करू शकतो का, हे देखील आपल्याला त्यामध्ये सांगायचं आहे. बघा, आपल्याला जे काही क्वेश्चन की आपल्यासाठी बनवलेली आहे, जे काही आपल्यासाठी लिस्ट बनवलेली आहे, त्या लिस्टमधला आपला जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे मुलांनो, की कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. म्हणजेच तुम्ही तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे, तुमची स्वतःची तुम्ही काळजी घेता का, असं आपल्याला हा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर बघा मुलांना, आपण इथे 11 वर्षाचे झालेलो आहोत. 6वीत येणं म्हणजेच तुम्ही 11 वर्षाचे झालेले आहात. तर 11 वर्षाच्या झाल्यानंतर आपल्याला आपली सगळी जी स्वतःची कामं आहेत ती स्वतः करावीच लागणार आहे. जेव्हा आपण लहान होतो, जसे की तेव्हा तुमचे जे कामं आहेत ते कुणी केलेले होते, तर तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, जे कोणी घरामध्ये वरिष्ठ असेल त्यांनी तुमचे कामं केलेले होते. पण कालांतराने तुम्ही लहानचे मोठे मोठे होत गेलात आणि मग काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतः करायला लागलात. पण आता 6वीमध्ये आलात म्हणजे तुमचं जे 11 वर्ष आहे ते इथे तुम्हाला 11 वर्ष आता इथे पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच तुम्हाला आता भरपूर अशी काही कामं आहेत जे तुम्हाला स्वतःला करायची आहेत.
पहा मुलांनो, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपला असा आहे, जो आपल्याला पहिला क्वेश्चन विचारला गेला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की आपण वैयक्तिक आपली स्वतःची काळजी स्वतः घेतो का? तर हो, आपलं 11 वर्ष चालू आहे आणि आपण स्वतःची काळजी स्वतः ही घेऊ शकतो. जसं की तुम्हाला तुमची अंघोळ करायची असेल तर तुम्ही तुमच्या हाताने करता, तुमचे केससुद्धा तुम्ही तुमच्या हाताने नीट व्यवस्थित तेल लावून विचरत असता. तर अशा सगळ्या काही लहान सहान ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही काय करत असता, स्वतःहून त्या करत असतात. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू टेक अ वॉश ऑन युअर ओन युजिंग इनफ वॉटर? आता समजा तुम्हाला जर तुमच्या आईने एक बादली भरून जर पाणी आंघोळीसाठी दिलं, तर तुम्हाला त्या बकेटमध्येच, त्या बादलीमध्येच काय करायचं आहे, तर ब्रश देखील करायचा आहे. तेवढ्याच पाण्यामध्ये तुम्हाला आंघोळसुद्धा करायची आहे. म्हणजेच पाणी आपल्याला वेस्ट नाही करायचं आहे. तर जेवढं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे, म्हणजेच जेवढ्या पाण्यामध्ये आपण आंघोळ ब्रश करू शकतो तेवढंच पाणी आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. आपल्याला पाणी वेस्ट करायचं नाही आहे. म्हणून काय सांगितलं बघा, डू यू टेक अ वॉश ऑन युअर ओन युजिंग इनफ वॉटर? आपण काय करत असतो, जर पिण्यासाठीच देखील आपण पाणी एक ग्लास भरून घेतलं तर आपण एक घोट पीत असतो आणि बाकीचं पाणी जे आहे ते सांडून देत असतो. आपल्याला जेवढी तहान लागलेली आहे, आपण काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल तेवढंच आपण पाणी घ्यायचं आणि प्यायचं. म्हणजे काय होईल मुलांना, तर आपल्याला हॅबिट लागेल की आपल्याला किती तहान लागलेली आहे. जर आपण अर्धा ग्लास पाणी पिऊ शकतो तर तेवढंच आपण काय करायचं आहे, वॉटर घ्यायचं आहे. जर आपल्याला एकच घोट पाणी प्यायचं आहे तर आपण तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला एवढं माहिती आहे की पाणी हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफसाठी. म्हणून पाण्याचा जो वापर आहे तो गैरवापर आपल्याला टाळायचा आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढंच पाणी आपल्याला काय करायचं आहे, जेवढं युजेबल आहे, जेवढं पाणी आपल्यासाठी लागणार आहे, अगदी पिण्यापासून तर सगळी कामे करण्यापर्यंत तेवढंच पाणी आपल्याला काय करायचं आहे, तर इनफ करायचं आहे. तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला जी कामं आहेत ती करून घ्यायची आहेत. पाणी आपल्याला वेस्ट करायचं नाही आहे. आता बघा मुलांना, आपल्याला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय विचारलेला आहे की कॅन यू वॉश अँड ड्राय अँड कोम युअर हेअर? आता साहजिकच आहे, तुम्ही खूप मोठे झालेले आहात तर तुम्ही आता स्वतःची आंघोळ स्वतः करू शकता. तसेच त्यानंतर तुम्ही काय करू शकता, तुमचे केस जे आहे ते स्वतः तुम्ही विसरू शकता आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचे जे केस आहे त्याची स्वतःची काळजी तुम्ही घेऊ शकता, कोंब तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आपल्याला स्वतः करता आल्या पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्या मुलांनो काय आहे की डू यू ट्रिम युअर नेल्स रेग्युलरी? जसं बघा, शाळेमध्ये आपल्या चेक केलं जातं की तुम्ही तुमचे जे नेल आहे, नख आहे ते तुम्ही ट्रिम करता का, ते तुम्ही कापलेले आहेत का. हे सगळं आपलं काय होतं की प्रत्येक आठवड्याला चेक होत असतं. म्हणून जेव्हा आपली नख जरा वाढलेले आपल्याला दिसत असेल तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, तर तेव्हा आपण आपली नखेही कापायला पाहिजे. जसे की आपले जे काही वेण्या आहे मुलींच्या, त्या वेण्या त्यांनी स्वतः घालणं हे शिकलं पाहिजे. त्यांचे जे केस आहे ते त्यांनी नीट व्यवस्थित आंघोळ झाल्यानंतर पुसले पाहिजे. हे सगळं काम जे आहे हे तुम्हाला करता आलं पाहिजे. जसं की इथे सांगितलेले आहे की आठवड्यातनं एकदा तरी आपल्याला काय करायला पाहिजे की जेव्हा आपले नेल जे आहे ते वाढतील तेव्हा ते आपल्याला स्वतःहून कापता आली पाहिजे आणि तेही रेग्युलरली म्हणजेच काय मुलांनो की नियमितपणे आपली जेव्हा नखे वाढेल तेव्हा आपण ती कापायला पाहिजे. मुलांना आपल्याला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? आता आपण आपल्या कपड्यांची, क्लोथ्स म्हणजेच काय मुलांना, तर आपल्या कपड्यांचे आपण काय करतो, केअर करतो का, काळजी घेतो का? जसे आपले कपडे जर मळालेले असेल तर आपण ते स्वच्छ धुतो का, जर विस्कटलेले असतील तर त्याची आपण व्यवस्थित घडी घालतो का? जर आपल्याला कपडे धुता येत नसेल तर ते आपली आई तर धुतेच, पण धुतल्यानंतर ते सुकल्यानंतर किमान त्याची घडी तरी आपल्याला घालता यायलाच पाहिजे. म्हणजे जेवढी तरी केअर आपण आपल्या क्लोथ्सची, आपल्या कपड्यांची करायला पाहिजे. म्हणजे सुरुवात कुठून ना कुठून तरी आपल्याला करायला पाहिजे. तर आपल्याला जर कपडे आपले स्वच्छ वॉश करता येत नसेल तर ते आपली आई तर करून देतेच,
पण आईला तुम्ही म्हणायचं आहे की आई मी काय करत आहे की तू जे कपडे माझे धुशील ते मी आता व्यवस्थित काय करणार आहे तर घडी घालून व्यवस्थित मी माझ्या कपाटामध्ये ठेवणार आहे. एवढी जरी तुम्ही स्वतःची हेल्प केली किंवा तुमच्या आईला एवढी जरी हेल्प केली तरीसुद्धा तुम्ही काय बनणार आहेत तर तुम्ही एक चांगले चाइल्ड बनणार आहेत. म्हणून बघा मुलांनो, डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? आपल्याला विचारलेलं आहे की तुम्ही तुमच्या कपड्यांची जी काळजी आहे ती घेता का? तर नक्कीच तुम्ही ती काळजी घेत असणार. तुम्ही तुमचे कपडे स्वच्छ धुत असणार. जर तुम्हाला धुता आले नाही तर काळजी करायची नाही, पण ते शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे की आई कपडे कसे धुते, कशी वाळत घालते, कशी ती कपडे वाळल्यानंतर घडी करून व्यवस्थित आपल्या कपड्यामध्ये ठेवून देते. हे सगळं जे आहे तुम्हाला हे ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि तुमचे जे कपडे आहेत त्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायला शिकायची आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मुलांना तो आपल्याला काय विचारलेला आहे तर कॅन यू वॉश युअर क्लोथ्स इफ नेसेसरी? कॅन यू वॉश युअर क्लोथ्स इफ नेसेसरी? बघा, तुमचे जे कपडे आहेत ते जसं तुमची स्कूल जे आहे ते आठवड्यातनं एकदा आपल्याला सुट्टी असते, मग आपण ते क्लोथ्स काय करत असतो, वॉश करत असतो. तर नेहमी शाळेतनं गेल्यावरती तुम्ही प्रयत्न करायचा आहे की आपले जे क्लोथ आहे ते आपण काय करायचे आहे तर ते आपण वॉश करायचे आहे आणि व्यवस्थित त्याची घडी घालून आपल्याला जे काही कपाट दिलेलं आहे त्या ठिकाणी घडी घालून आपल्याला ठेवायचं आहे. कारण कपडे हे धुणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही स्वच्छ क्लीन असे कपडे घातले तर तुमचं मनसुद्धा कसं असणार आहे तर प्रसन्न असणार आहे आणि तुमची जी ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये वाढ होणार आहे. म्हणून नेहमी स्वच्छ क्लीन असे कपडे आपल्याला घालायचे आहे. पण ह्या सगळ्यांसाठी जबाबदारी तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. कारण जर स्वच्छ आणि नीटनेटकं जर राहायचं असेल तर आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. मग ते आंघोळीपासून कपड्यांपासून सगळ्या ज्या आपल्या गोष्टी आहेत त्याची केअर आपल्याला करायलाच पाहिजे. आपल्याला पुढचा प्रश्न बघा मुलांना काय विचारलेला आहे. कॅन यू फोल्ड युअर क्लोथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची घडी घालता का? तर हो, तुम्ही नक्कीच तुमच्या कपड्यांची घडी घालतच असणार. कारण जर आपली आई आपले कपडे वॉश करते, ती सुकत घालते, सुकल्यानंतर ते कपडे आपल्याला इकडे तिकडे पसारा त्याचा करायचा नाही आहे. तर आपल्याला ते कपडे व्यवस्थितपणे फोल्ड करायचे आहे आणि आपल्याला जी काही जागा दिलेली आहे तिथे अगदी व्यवस्थित ठेवायचे आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या कपड्यांचं काय करत आहात तर व्यवस्थित काळजी घेत आहात. बघा, जर आपण आपल्या कपड्यांची व्यवस्थित काळजी नाही घेतली, ते इकडे तिकडे आपण ठेवले तर नंतर आपल्यालाच त्रास होणार आहे की मग माझे कपडे तुम्ही कुठे ठेवले आहात, तर मग आपलीच काय होते, चिडचिड होते. म्हणून आतापासूनच आपल्याला स्वतःला हॅबिट लावायची आहे की धुतलेले जे आपले स्वतःचे कपडे आहेत ते काय करायचे आहे तर व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला दिलेल्या जागेवरती आपल्याला ठेवायचे आहे. पहा मुलांना, आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे तर कॅन यू स्विम? तुला पोहता येतं का? तर आपल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या आपल्याला ह्या वयामध्ये खूप अधिक प्रमाणात समजत असतात. जसं कुणाला पोहायला आवडत असतं तर कुणाला रीडिंग करायला आवडत असतं. तर वेगवेगळ्या हॅबिट ज्या आहेत त्या या वयामध्ये तुमच्या डेव्हलप होत असतात. तर नक्कीच तुम्हाला स्विम करायला देखील आवडत असेल. आवडतं की नाही सगळ्यांना स्विम करायला? व्हेरी गुड. आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तो शिकण्याचा काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. म्हणजे काय होईल की तुम्हाला स्विमिंग आल्यानंतर तुमचं मन जे आहे ते अधिक प्रसन्न होईल आणि तुम्हाला सारखं वाटत असेल की मी आणखी काय करावं तर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्यात. स्विमिंग केल्यानंतर आपल्यामध्ये काय होतं तर एक आत्मविश्वास आपला जागृत होतो आणि मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण कॅच करण्याचा प्रयत्न करत असतो. तर पहा मुलांना, आपल्याला जो पुढचा प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे. हॅव यू लर्न टू राईड अ बायसायकल? तुम्ही सायकल चालवायला शिकला आहात का? तर बघा मुलांना, आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या डेव्हलप करायला खूप आवडतात. जसं की आपण लहान असतानाच आपण काय शिकतो तर सायकल चालवायला शिकतो. तर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सायकल ही चालवायला येतच असेल. कारण सायकल चालवणं हा देखील काय झालेला आहे तर एक ॲक्टिव्हिटीचा पार्ट झालेला आहे. तर तुम्हाला सायकल चालवता येते का हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना काय होतं तर सायकल चालवायला येते. पुढचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांना काय दिलेला आहे. कॅन यू टेक केअर ऑफ अ प्लांट?
काय सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही झाडं आहेत त्या झाडांचं किंवा जे काही रोपटे आपण लावलेले आहेत त्या रोपट्यांचं तुम्ही काळजी घेता का, असं आपल्याला सांगितलेलं आहे. केअर म्हणजे टेक केअर म्हणजे काय मुलांना, तर काळजी घेणे. कशाची, तर प्लांटची. आपण जे काही रोपं लावतो त्या सगळ्यांची आपण काळजी घेतो का, तर हो, साहजिकच आहे. आपण खूप उत्साहाने एखादं रोपटं जे आहे ते लावत असतो आणि अगदी लहान मुलासारखे त्याची काय करत असतो, काळजी घेत असतो. जसे की त्याला कुंपण घालणं, त्याला पाणी घालणं, त्याला खत घालणं, ही सगळी जी जबाबदारी आहे, जशी आपण एखाद्या छोट्याशा प्लांटची घेतो, रोपट्याची घेतो, तसेच आपण स्वतःची सुद्धा काय करायला पाहिजे, तर केअर करायला पाहिजे. आणि आपण स्वतःची केअर केली तरच आपल्याला काय होईल की दुसऱ्यांची केअर करता येईल, काळजी घेता येईल. जसं की आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की तुम्ही लावलेलं जे झाड आहे, रोपटं आहे, तुम्ही त्याची काळजी घेतात का, तर हो, तुम्ही नक्कीच घेता. आणि ही आवड जे आहे ते आपल्या प्रत्येकामध्ये असायलाच हवी की आपण कुठेतरी एक झाड लावावं आणि त्याची आपण काय घ्यावी, तर अगदी व्यवस्थितपणे काळजी घ्यावी, जेणेकरून ते मोठं होईल आणि मग आपल्याला फळं देईल, सावली देईल. हा देण्याचा जो गुणधर्म आहे, जसा प्लांटमध्ये आहे, झाडामध्ये आहे, तसा आपल्यामध्ये देखील उतरायला हवा. बघा मुलांना, आपल्याला जो पुढचा प्रश्न आहे तो काय विचारलेला आहे की डू यू वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. आपण आपलं जे प्लांट आहे त्याला दररोज पाणी घालतो का, तर हो, आपण त्याला काय करतो की दररोज पाणी हे घालत असतो. कारण आपण त्याची काय घेतो, पूर्णतः त्याची आपण काळजी घेत आहोत. जसे की आपण आपली स्वतःची काळजी घेतो, अगदी व्यवस्थित काय करत असतो, बॅग जे आहे आपण ती पॅक करत असतो, त्यामध्ये सगळे काही बुक्स वगैरे जे आहे ते आपण ठेवत असतो. टिफिन, वॉटर बॉटल हे सगळं आपण ठेवतो आणि आल्यानंतर व्यवस्थित जशा आहे त्या ठिकाणी आपण काय करत असतो, वॉटर बॅग, बॉटल जे आहे ते वॉश करण्यासाठी देत असतो. आणि कपडे अगदी व्यवस्थित बदलून जिथल्या तिथे जे काही सामान आहे ते आपण व्यवस्थित ठेवत असतो. तसेच आपण जर एखादं रोप लावलं असेल तर त्याचीच देखील आपल्याला काय करावी लागणार आहे, तर व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. जसे की त्याला भरपूर जो सूर्यप्रकाश आहे तो मिळतो की नाही, अशा ठिकाणी आपल्याला त्या रोपाचं काय करायचे आहे, तर लागवड करायची आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित हवं तेवढंच खत पाणी हे घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित काळजी घेऊन त्याला लहानचं मोठं करायचं आहे. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे मुलांना आपला, तो बघा काय आहे. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेशन्स. म्हणजेच काय मुलांना, की जर आपल्या शाळेमध्ये जर काही स्पेशल असे इव्हेंट्स असतील तर त्यासाठी आपण काय करतो की त्यासाठी जर आपल्याला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असेल, जर काही प्रोग्राम वगैरे शाळेमध्ये असेल तर त्यासाठी आपण स्वतःची तयारी स्वतः करतो का, तर हो, काही प्रमाणात आपण काय करत असतो की स्वतःची तयारी जी आहे ती स्वतः करत असतो. जे ड्रेसिंग आहे ते आपलं स्वतःचं स्वतः करत असतो. पण जर आपल्याला अधिक चांगलं दिसायचं असेल तर आपण काय करत असतो, आईवडिलांची आणि जे एल्डर्स आहेत आपले घरातील त्यांची आपण हेल्प घेत असतो, मदत घेत असतो. आणि पुढच्या वेळेस आपण तसंच काय करत असतो, प्रयत्न करत असतो की माझं काम मी स्वतः कसं करणार, याकडे आपलं काय असतं, कटाक्षाने लक्ष असतं. तर पहा मुलांना, आपल्याला इथे काय क्वेश्चन विचारलेला आहे की कॅन यू कन्वे ॲन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. आपण काय करू शकतो की एखाद्याला योग्य तो संदेश देऊ शकतो का, अगदी तोंडी संदेश आपण व्यवस्थित देऊ शकतो का. जसं की आपल्याला जर बाबांनी सांगितलेलं असेल की आईला सांग की आज अशी अशी भाजी बनव, तर सेम तसा ओरली आपण जो मेसेज आहे तो आपण आपल्या आईला कन्वर्ट करतो का, देतो का, तर हो, देत असतो. आपण जे काही ऐकतो कुणाकडनं, जर काही आपल्याला संदेश द्यायचा असेल आणि तो समोर पास करायचा असेल तर आपण काय करत असतो, ते ऐकतो आणि जशाचा तसा संदेश जो आहे, मेसेज जो आहे तो पुढे पास करत असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा मुलांनो काय आहे. डू यू आन्सर द फोन पोलाइटली अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. बघा, जेव्हा एखादा फोन आपल्याला येत असतो तेव्हा आपलं जे वागणं आहे ते कसं पाहिजे, तर अगदी पोलाइटली पाहिजे, नम्रतेने आपण फोनवरती मेसेज घेतला पाहिजे किंवा दिला पाहिजे. जसं समजा आपल्याला एखादा फोन आला आणि फोनवरती सांगितलं की तुझी आई आहे का, तर आपण त्यांच्यावर न चिडता अगदी पोलाइटली असं म्हणायला पाहिजे की हा काकू आहे, किंवा बाहेर गेले आहे, किंवा किचनमध्ये आहे, तुमचा काय मेसेज आहे.
हा जो मेसेज आहे तो घेऊन आईचा असो, बाबांचा असो, घरातील कुठलेही वरिष्ठांचा असो, त्यांचा मेसेज घेऊन आपल्याला तो काय करायचा आहे तर पुढे पास करायचा आहे आणि तेही खूप पोलाइटली, खूप नम्रतेने. जर तुम्ही असं केलं तर काय होईल मुलांना, की समोरचा जो व्यक्ती आहे की जो कॉल करणार आहे तर त्यांनाही काय वाटेल की हा जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती कशी आहे तर खूप नम्र स्वभावाची आहे, खूप पोलाइटली पर्सन आहे. त्यामुळे आपल्याला नेहमी काय करायचं आहे की कुणाशीही बोलताना खूप पोलाइटली बोलायचं आहे, खूप नम्रपणे बोलायचं आहे. बघा मुलांना, आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, डू यू नो हाऊ टू सीव? म्हणजेच आपल्याला शिवणकाम येते की नाही ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. जसं की आपला ड्रेस असेल तो फाटला असेल, आपले कपडे काही असेल ते जर फाटले असेल किंवा बटन आपलं तुटलं असेल तर त्याला ते आपल्याला लावता यायला पाहिजे, तो ड्रेस आपल्याला शिवता यायला पाहिजे. म्हणून यस, मला जे शिवणकाम आहे ते मला येतं. जसं की माझा फाटलेला ड्रेस जो आहे तो मी स्वतः शिवते किंवा माझं एखादं बटन पडलेलं असेल, तुटलेलं असेल तर ते सुद्धा मला स्वतःला लावता यायला पाहिजे. आणि ते आपण सगळ्यांनी काय करायचं आहे तर शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपण काय राहू तर सेल्फ डिपेंड राहू, आपली काळजी आपण स्वतः व्यवस्थित घेऊ शकू. बघा मुलांना, नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आलेला आहे की कॅन यू सीव अप अ टिअर इन युअर क्लोज ऑर अ बटन? बघा काय विचारलेलं आहे की तुम्ही तुमचं जे तुटलेलं बटन आहे, फाटलेले कपडे आहे ते तुम्ही स्वतःचे स्वतः शिवतं का? तर हो, जर काहींना असं वाटत असेल की नाही मला सुई लागेल जर मी हे कपडे शिवले तर, पण आई जशी आपले कपडे शिवते किंवा आपल्या शर्टला बटन लावते तसं आपण काय करायचं आहे ते बघायचं आहे की आई किती काळजीपूर्वक काय करत असते, आपल्या शर्टला किंवा ड्रेसचं जे बटन तुटलेलं आहे ते खूप काळजीपूर्वक ती लावत असते किंवा क्लोथ आपले शिवत असते. तसंच आपण काय करायचं आहे की ते नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे, बघायचं आहे की आपली जी आई आहे ती किती काळजीपूर्वक ते काम करत आहे. आणि आपल्याला देखील काय करायचं आहे ते काम शिकून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला काय होईल की एखादं बटन जे असेल आपल्या शर्टचं असेल, ड्रेसचं असेल, ते तुटल्यानंतर आपल्याला स्वतःचं जे बटन आहे, स्वतःच्या ड्रेसचं जे बटन आहे ते स्वतः लावता येणार आहे. तसेच काही कपडे जर फाटले असेल तर ते शिवण्याचा देखील आपण प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला काय क्वेश्चन विचारलेला आहे की डू यू हेल्प इन द किचन? तुम्ही तुमच्या किचनमध्ये मदत करता का? जर तुमची आई स्वयंपाक करत असेल तर तुम्ही तुमच्या आईला मदत करता का? तर हो, तुम्ही तुमच्या आईला नक्की मदत करत असणार. जसं की लहान लहान जे काही कामं आहेत ते तुम्ही करून देत असणार. जसं की वॉटर देणं किंवा चहा पावडर देणं किंवा चहा बनवत असेल तर चहाचं साहित्य देणं. आणि त्याबरोबरच आपण काय करत असतो तर निरीक्षण करत असतो की आई चहा कशी बनवते, पोळ्या कशा बनवते, तसेच जे काही डाळ भात असेल तो कसा कुकर लावते, हे सगळं काही आपण काय करत असतो तर ऑब्झर्वेशन करत असतो. आणि मग आपल्याला आई सांगत असते की मला हे सामान दे किंवा हे भाजी निवड किंवा अशा शेंगा सोल. तर हे सगळं आपण काय करत असतो ते ऑब्झर्व करून आपण तो शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. आईला जर तुम्ही किचनमध्ये मदत केली तर नक्कीच आई काय करते की आपलं फेवरेट जे काही जेवण आहे ते बनवत असते.